नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरीत काल बुधवार दिनांक 26 मार्च रोजी 2025 रोजी दुपारच्या सुमारास बुवासिंद बाबा मंदिर परिसरातील श्री बुवासिंद बाबा तालीम संघात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळे फासून महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने शहरात कालपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर राहुरीला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. राहुरी शहरातील माळी गल्ली परिसरात असलेल्या बुवासिंद बाबा मंदिराला लगत असलेल्या बुवासिंद बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही अज्ञात समाजकंटकांनी पुतळ्यास काळे फासून तोडफोड केल्याची निंदनीय घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद शहरासह तालुक्यात उमटले आहेत. दरम्यान सदर घटना ही दुपार दरम्यान घडताच हजारो तरुणांच्या जमावाने बुवासिंद बाबा मंदिर परिसरात पाचारण करून संताप व्यक्त केला. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे यांनी मोठा पोलीस फौजफाट्यासह घटनेच्या ठिकाणी दाखल होत तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र संतप्त झालेल्या काही पोलीस प्रशासनाचे काही एक म्हणणे ऐकून न घेता मोठी घोषणाबाजी करत या मंदिरावर भगवा झेंडा लावला. विटंबना झाल्याची खबर वाऱ्यासारखी शहरात पसरताच काही वेळेत राहुरी शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकानगाळे बंद करून घेतली. यावेळी रस्त्यावर आलेल्या तरुणांना आमदार शिवाजीराव कर्डिले व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, सागर बेग, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे यांनी मार्गदर्शन करत तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची पोलीस प्रशासनाला सांगितले. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या निंदनीय घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, नंदकुमार तनपुरे, प्रकाश शेलार यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थिती दर्शवली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात केली असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावरच आरोपी आणि त्यांचे हेतू स्पष्ट होतील. परंतु सध्या राहुरीत शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर आव्हानात्मक दिसून येत आहे. येणाऱ्या काळात हे प्रकरण कोणते वळण घेणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. राहुरीमध्ये आलो आणि काही प्रकार घडला. काय प्रकार घडला होता आणि काय मागणी सगळ्या हिंदुत्ववादी बुवासिंद बाबाच्या तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अनेक वर्षापासून आपण तिथं बसवली होती. आणि जे काही तरुण मुलं व्यायामासाठी येत असतात ते सकाळ संध्याकाळ त्या छत्रपती शिवाजी महाराजाची आरती करून मग व्यायामाला सुरुवात करण्याचं काम करत असतात. परंतु आज दुपारी 2 वाजच्या सुमारास अचानक काही समाजकंठ आले आणि त्यांनी मला असं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजाच्या तोंडाला काळं फासलं, काही मूर्तीची विटंबना केली आणि ती वाऱ्यासारखी बातमी राहुरी शहरामध्ये लगेचच पसरली आणि मोठ्या संख्येने हिंदू जे तरुण मुलं आहेत सगळे एकत्र आले, जमा झाले आणि नगर मनमाड रस्त्यावर त्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्याला सुरुवात केली. आणि आंदोलन सुरू असताना माझी जिल्हा बँकेची बोर्ड मीटिंग होती. बोर्ड मीटिंगमध्ये असतानाच मला अमोलजी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का कर्डिले साहेब असं राहुरी शहरामध्ये ही घटना घडली. तर मी ताबडतोब इथं आल्यानंतर पाहिलं तर रस्ता दोन्ही बाजूनी पूर्णपणे जाम होता आणि जवळजवळ हिंदू 1000 मुलं तिथं रस्ता रोकोला हजर होते. मग त्यांना भेटलो, त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांच्या भावना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र भावना होत्या. त्यांची मागणी होती का पूर्वीपासून बुवासिंद बाबाचं ही हिंदूचं मंदिर होतं, तिथं हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला येत असतात आणि त्याच ठिकाणी व्यायामशाळा म्हणून आपले मुलं व्यायाम करण्याचं काम करत होते. परंतु ते करत असताना जी काय छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला तोंडाला काळं फासण्याचं काम केलं तर जे काय गुन्हा केला असेल कोणी त्यांना कायदेशीर कारवाई होऊन त्यांना गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे असं आपला पोलीस खात्याचे PI ठेंगे साहेबाला आम्ही विनंती केली. आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधिकारी CSP त्यांनाही सुद्धा आम्ही आग्रह केला आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला लगेचच आम्ही संपर्क केला. त्यांनी मी आज CSP साहेबाला फोन करून तातडीने सांगितलं का ताबडतोब तिथं जाऊन जो काय ज्यांनी चुकीचा जे काय केलंय त्याला ताबडतोब अरेस्ट झाली पाहिजे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या. तरुण मुलांनी एकच मागणी केली 2 दिवसाच्या आत हे आरोपी अटक केले पाहिजे.
आणि 2 दिवसात कदाचित काही आरोपी अटक झाले नाही. तर बुवासिंग बाबाची जी काय आपण आता तिथं कबर आहे तिथं मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभा करण्याचं काम करू, ही भावना आणि ही भूमिका प्रत्येक तरुणांनी मांडण्याचं काम केलं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का जे काय भोंगे लावले जातात त्या भोंग्यामुळं आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, तो बंद झाला पाहिजे. आणि कत्तलखान्याचं मोठ्या प्रमाणामध्ये ही रॅकेट राऊरी शहरामध्ये तालुक्यामध्ये चालतं ते ताबडतोबीने बंद झालं पाहिजे. म्हणून आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो, ते PIला सांगितलं, SP साहेबाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब जे दोषी असतील आरोपी त्यांना लगेचच अटक करून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्याची काम करू. आणि ज्या आपल्या हिंदू भावना व्यक्त केल्या त्या लवकरात लवकर आम्ही त्याचा निर्णय घेण्याचं काम करू, असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळण्याचं काम झालं. बुवा सिंध बाबा खरं तर सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे. कुठेतरी छत्रपतीच्या पुतळ्याची विटंबना करून जातीय सलोखा बिघडवण्याचं काम केलं जातं असं वाटतं. ही नक्कीच, कारण आता बुवासिंग बाबा जरीच कदाचित कोणी म्हणत असेल तर सर्व धर्मियाचा बाबा होते आणि सर्व धर्मियाच्या दर्शनाला जायचे. जी यात्रा उत्साह असतं ते सगळे एकत्र येऊन साजरी करण्याचं काम करत होते. परंतु जाणीवपूर्वक काही समाजकंठांनी मला असं वाटतं हे उद्योग करण्याचं काम केलं आहे. परंतु कायदेशीर त्यांना गुन्हा दाखल होऊन आता आम्हाला SP साहेबांनी सांगितलं जे आम्ही फिर्याद दाखल केली ते नॉन बेलेबल जे असतील ते कलम आम्ही लावण्याचं काम केलं. ते काही लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना कुठल्याच प्रकारची सुटका मिळणार नाही अशी त्यांना त्या ठिकाणी आश्वासन देण्याचं काम केलं. हिंदुत्ववादी समाज आक्रामक हुआ था, क्या घटना हुई है और पुलिस किस तरह इस घटना की जांच कर रही है? 26/3/2025 15:30 वाजताचे सुमारास आपले राहुरी नगरपालिका येथे श्री बुवासिंग बाबा तालीम इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजाचा एक पुतळा होता. कोणीतरी तिथे जे पुतळा होता तिथे अर्धाकृती पुतळा होता त्यांच्यावर त्यांची थोडी विडंबना केली. त्यामुळे आपले जे पोलीस प्रशासन आहे ते लवकरात लवकर इथे पोहोचलो आणि त्यांना ते जे लोक आहेत त्यांना ते मॉब होतं त्यांनी हाताळला. आता इथे आपण ते नगरपालिकाचे हरीशचंद्र वसंत बिवाल त्यांची फिर्याद आपण दाखल केलेली आहे. त्या फिर्यादच्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे तपास आपली राहुरी पोलीस करत आहे. मात्र आरोपीचा काही शोध लागला आहे का? कारण काही दगडफेक झाल्याचे देखील घटना समोर येताना दिसते. नाही, याच्यामध्ये जे प्रथमदृष्ट्या ते जे कृत्य झाला होता त्याची आपण कॉग्निझन्स घेतलेली, FIR दर्ज झालेली आहे. आपण पुढे तपास करत आहोत आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण शोधू आणि त्यांच्यावर कारवाई करू. कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे? मध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, मी आपल्या सर्वांकडनं या घटनेचा तीव्र निषेध करतो. त्याचप्रमाणे प्रशासनालाही आवाहन करतो की जे त्यांनी या घटनेसाठी ज्या लोकांना गुन्हा दाखल केला त्यांना लवकरात लवकर पकडावा, आरोपी लवकरात लवकर या ठिकाणी त्यांनी पकडून आणावे. त्याचप्रमाणे जी कलमं लावली आहेत ती अत्यंत कठोर अशी कलमं लावावी अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे समाजातील सर्व भावना त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि यापुढे अशा घटना होणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती करतो. काय प्रकार घडला होता आणि काय शिवप्रेमी किंवा हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे? तुम्ही रास्ता रोको देखील केला, काय पोलिसांचं म्हणणं आहे आणि काय मागणी तुम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आला आहे? राहुरी शहर आणि राहुरी तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. दोन्ही धर्माचे नागरिक या ठिकाणी बुवासिंग बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते. बऱ्याच पिढ्यांचा तो दिवस त्या ठिकाणी होता. परंतु आज दुपारी एका विघ्नसंतोषी माणसानं त्या ठिकाणी तालमीमध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळीशाही त्या ठिकाणी काळा रंग लावला आणि छत्रपतींचा मुकुट त्या ठिकाणी मोडला. ही घटना लक्षात आल्यानंतर
राहुरी शहरातील नव्हे तर राहुरी तालुक्यातील तरुण वर्ग त्या ठिकाणी जमा झाला आणि त्यानंतर त्या आरोपीला पकडावं म्हणून जवळजवळ 2 तास नगर मनमाड रोडवर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, रस्ता रोको केला आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी पोलिसांच्या त्या ठिकाणी मांडल्या. या ठिकाणी मूळ मागणी अशी होती की 2 दिवसामध्ये या आरोपीला या ठिकाणी पकडावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी कशी होईल असं बघावं, अशी कलमं त्या ठिकाणी लावावी अशी मूळ मागणी त्या ठिकाणी आहे. आणि जर समजा 2 दिवसात त्या ठिकाणी आरोपी पकडला गेला नाही तर मग बाकीचा दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी घेता येईल अशा प्रकारची सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती. अत्यंत दुःखद घटना आहे. राहुरी शहरामध्ये अशी घटना कधी या अगोदर घडली नाही, परंतु त्या घडल्यानंतर हिंदू लोकांच्या त्या ठिकाणी भावना थोड्याशा जास्त झाल्या आणि त्या भावना सत्याग्रहाच्या रूपाने त्या ठिकाणी व्यक्त केले गेले. बुवासिंद बाबा हे खरं तर सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे आणि कुठेतरी छत्रपतींच्या पुतळ्याचं विटंबन करून कुठेतरी दावा केला जातो एका विशिष्ट समाजाकडनं की ही जागा आमची आहे आणि त्यातनं हा सगळा प्रकार घडला असावा. तो वाद चालू आहे तिथे, बराच दिवसाचा वाद चालू आहे. उद्या राहुरीचा आठवडे बाजार आहे, ते बंदचे काही आव्हान वगैरे करण्यात आलं आहे? आता सगळ्या मुलांनी या ठिकाणी ठरवलं आहे की तो 2 दिवस बंद ठेवायचा आहे. या वादामागे किंवा हे सगळं होण्यामागे काय पार्श्वभूमी असावी असं तुम्हाला वाटतंय? आता तो त्याचं काय त्या गोष्ट करणाऱ्या व्यक्तीचं आपण काय सांगू शकतो. ते फक्त 2 समाजामध्ये ते निर्माण व्हावी असंच त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. सगळे लोक जमा झालेले आहेत, काय मागणी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला तोंडाला काळं फासण्यात आलं. जी नगरपालिकेची इथं जिम आहे, त्या जिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. त्या जिममध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काळं फासण्यात आलं. जे कुणी हे केलं असेल त्याला तर आम्ही सोडणार नाही, पण प्रशासनाकडून आमची मागणी आहे का लवकरात लवकर त्या लोकांना त्यांनी अटक करण्यात यावी. कारण असंच घटना मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हडपसरमध्ये पण असंच दगड मारून मारणारा तो जिहादी होता आणि त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळेस सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये मागणी केली ती आमच्या काही आमदारांनी जाऊन का त्या गोष्टीवर कायदा करा. 18 ठिकाणी त्यावेळेस आम्ही महामार्ग अडवले होते का छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा कुणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कायदा तयार करायला पाहिजे. कारण आज असे कायदे कुणी उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतो आणि त्याला नोटीस देऊन सोडण्यात येतं. पूर्ण राजकारण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांवर करतात आणि कायदा बनवायची बारी आली तर सगळं तोंड लपवतात. या सरकार कुणीही असू त्यांनी त्याच्यावर कायदा केला पाहिजे. कायदा इतका कडक केला पाहिजे का जिथं धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची कुणी अवमान करत असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा झाली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्यामुळे आज हिंदू म्हणून जगतोय आणि त्याच महाराजांचा आज अवमान होतोय हे आम्ही कदापि सहन करणार नाही. याच ठिकाणी आसपास इनलिगल मस्जिदी उभे आत्ता सीओ साहेबांना आम्ही दिलेलं आहे का त्या ज्या इनलिगल मस्जिदी असतील, जे काही इनलिगल बांधकाम असेल मंदिर परिसरामधलं ते काढण्यात यावा. जसं आपल्या गोवामध्ये जर पाहिलं असेल तर तिथं कानिपनाथ उर्फ रमजान शाह बाबा केला, तसंच इथं पण परिस्थिती पाहिली तर ह्या पण मंदिराचं कानिपनाथ उर्फ बुवासिंद बाबाचं उर्फ काय लावलं त्याला चिश्ती नाव. आमच्या हिंदूच्या मंदिरावर कुठलीही भीती न बाळगता येऊन जून उर्फ लावलं जातं. यांच्या अल्लाच्या पुढे काय आम्ही उर्फ लावलं तर चालेल का? लवकरात लवकर हे नाव कट करून आणि ह्याच्यात कट कारस्थान करणारा तो जिहादी तहसीलदार इथं होता मागच्या काही वर्षात. त्या तहसीलदारांनी हे सगळं नावं चढवले. दोन्ही आमच्या नाथाच्या मंदिरावर मुसलमानी नावं लावलेले. हे नावं तर पहिले काढण्यात यावा आणि आम्ही शिंदे साहेबांना सुद्धा मागणी करणार आहे जो तहसीलदार जिहादींनी आमच्या हिंदू मंदिरावर जे काही नावं लावलेले त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. बुवासिंद बाबांचं मंदिर खरं तर सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे, मात्र कुठेतरी विशिष्ट समाजाकडनं दावा केला जातोय का? आज जर बघितलं तर हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी इथे भगवा ध्वज देखील. बुवासिंद बाबा हिंदूचे देवता आहे तर हिंदूच्या देवताच्या मंदिरावर भगवा झेंडाच फडकवून त्या ठिकाणी आतापर्यंत हिरवा झेंडा लावलेला होता. ही घटना झाल्यानंतर इथला हिंदू जागृतच आहे, पण ह्या हिंदू लोकांनी आता भगवा झेंडा लावला. आता कोणत्या मुसलमानाच्या मंदिरावर कळस असतो? ह्या इथं कळस असताना सुद्धा जेव्हा गुरुवारी आमचे हिंदू लोक तिथं जाऊन भगवी शॉल टाकतात तर तिथं जिहादी येऊन ती भगवी शॉल फेकतात आणि परत हिरवी टाकतात. जिथं आम्ही बहुसंख्येने 80% हिंदू आहे तिथं हिंदूंवर अन्याय करतात आणि सरकार पण हिंदुत्ववादी आहे तर तसं त्यांनी वागायला पाहिजे. कुठेतरी छत्रपतींच्या पुतळ्याचं विटंबन करून जातीय तेढ निर्माण होतीच आहे,
पण करणारा आरोपी जर अटक केला आणि तो कोण आहे त्याला जर कडक शासन झालं तर परत कोणी हिंमत करणार नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.